जय भीम, जय शिवराया. संजय जगताप ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. आजचा असाच एक विषय, मी ॲम्ब्युलन्सचं काम करत असताना जीवनात घडलेला वेगळा अनुभव हा सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी पुणे पद्मावती पुलाच्या शेजारी मोरे वस्ती ही जुनी होती, तिथून एक डेड बॉडी भोर वरंदा घाट ह्या ठिकाणी घेऊन गेलो. आणि घेऊन गेल्याच्या नंतर एकदम जिथं रस्ता नाही, डांबरी रोड संपून जातो, पाऊल वाट चालू लागते. पाऊल वाट असा कच्चा रस्ता ह्या ठिकाणी गेलो आणि त्यांनी सांगितले इथून पुढे आता गाडी जात नाही, इथून आम्ही डोंगरावरनं खाली उतरणार आहे. तर एक 3-4 किलोमीटर अंतर आहे खाली. मी म्हटलं तुम्हाला यायला वेळ लागणार? हो म्हणले, आम्हाला वेळ लागेल, 3-4 तास लागतील यायला. म्हणलं मी ट्रेचर गाडीतलं नाही एवढा वेळ देऊ शकत, कारण संध्याकाळ झाली आणि मला जायला परत एकट्याला वेळ होईल. मग ते म्हणले ठीक आहे, म्हणले आम्ही काहीतरी सोय करतो. तर मी त्यांच्याकडे बघितलं, म्हटले काय सोय करतात बघा हो. डेड बॉडी काढली. त्यांनी काय केलं की त्यांच्या संग जी न्यायला आलेली खालची लोक होती वरची, त्यांनी झाडाच्या फांद्या तोडल्या आणि फांद्या तोडून सालीनं त्या लाकडं बांधली आणि त्या फांद्याने ती ट्रेचर तयार केलं आणि त्या ट्रेचरवरती बॉडी ठेवली. आणि मग ट्रेचरवरती झाडाचे फांद्या काढून त्याच्यावर ट्रेचर बनवलं त्यांनी आणि मग ती बॉडी त्याच्यावर ठेवली. मला आश्चर्य वाटलं की माझ्या जीवनातला हा वेगळाच अनुभव होता का की जंगलात आता ही काय नेणार आणि कशी नेणार. तर त्यांनी ते झाडाच्या फांद्या तोडून ट्रेचर बनवलं आणि त्याच्यात ते ठेवून मला खूप आश्चर्य वाटलं. म्हणून मी हा फोटो काढला आणि आज सांगण्याचा प्रयत्न करते की आपल्यातली शहरातली लोक असा काही प्रॉब्लेम आला तर अडचणी येते, पण जी जंगलात राहतात, निसर्गात राहतात, त्या लोकांना जीवन जगायला काही अडचण येत नाही. आज मला ह्या गॅस टंचाईमुळं ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता गॅस नाही भेटत आणि कसं काय तुम्ही जीवन जगणार, तर आपल्या लोकांना चुली पेटवायच्या किंवा चुलीवर बनवायची काही वेळ आली हॉटेलला ह्याला त्याला काय. आणि मग मला हे आठवलं की जंगलातली जी लोक निसर्गासंग जी राहतात, निसर्गात राहतात, त्या लोकांना आपल्यासारखा एवढा मोठा प्रॉब्लेम येत नाही जीवन जगायला. आपल्याला प्रॉब्लेम येतो, पण निसर्गासंग राहणाऱ्यांना काही प्रॉब्लेम येत नाही. का की त्यामुळे हे मी व्हिडिओ काढण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न केला की निसर्गातल्या राहणाऱ्या लोकांना काही अडचण येत नाही. त्यांनी ती झाडाच्या फांद्या तोडून ट्रेचर बनवले आणि ती बॉडी त्याच्यावर ठेवून घेऊन चालले होते. ठीक आहे, धन्यवाद. मी माझ्या जीवनातला अनुभव सांगत राहिलेला आहे. माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, जय शिवराया. यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. सर्वांचं आभारी आहे.